नमस्कार. महाराष्ट्र पोलीस प्रहरीच्या माध्यमातून आपल्या पत्रकार ऑफिसमध्ये अर्ज केला होता. त्यांच्या खाजगी सावकारासंदर्भात सोनं गहाण ठेवल्याबद्दल त्यांचं सोनं गहाळ झाल्यामुळं तर आपण सहाय्यक निबंधक अकलूज ह्या कार्यालयाला 20/1/2026 मध्ये सहाय्यक निबंधकाला पत्र दिलं होतं. तसं आपण पोलीस स्टेशनला पण कळवलं होतं, SP साहेबांनाही कळवलं होतं. त्याच्यावर ह्यांनी कमीत कमी आज 4 ते 5 महिने झाले आरोपींना शक्यतो सहाय्यक निबंधाच्या इथं पाठबळ भेटतो का असं वाटायला लागले आणि गोरगरीबाला न्याय मिळेल का नाही ही पण जरा चिंताजनक विषय वाटतो आहे. कारण 5-5, 6-6 महिने झाले फिर्यादी येतो, आरोपीला नोटीस पाठवलं म्हणून सांगितलं जातं, पण आरोपी सतत गैरहजर. एक वेळेस आले, काय बोलले, विषय झाला. पण आम्ही त्या बाबतीत एक पत्र दिलं होतं 11/5/2026 रोजी. माहिती मागवली होती सहाय्यक निबंधकांना, पण ते माहितीसुद्धा पत्राची हे टाळटाळ करत आहेत. म्हणून आज आपण अकलूज कार्यालय सहाय्यक निबंधक यांना सरडे साहेब म्हणून आहेत, त्यांना भेटणार आहे. आपण दिलेल्या पत्राच्या त्याच्यावर कारवाई काय केली आणि आत्ता ते काय उत्तर देतात हे आपण जाणून घेण्यासाठी आतुरत आहेत. आता आपण भेटतोयच त्यांना. या सर येऊ का? काय नाही आपल्याला ह्या प्रकारे 11/5 मी सचिन रणदिवे आहे, जनसत्ता मराठी न्यूजचा मुख्य संपादक आहे मी स्वतः. हां 11/5/26 तुमचं पत्र आहे. हां नेमकं काय म्हणजे तक्रारी अर्जावर आपल्या ऑफिसने काय कारवाई केली? आमच्या ऑफिसकडे याची सुनावणी चालू आहे. बरं. सुनावणी पुढच्या आठवड्यात ठेवलेली आहे. पत्र न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यामुळे ही माहिती देता येत नाही. जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा दोन्ही पार्टीला कळून जाईल, तुम्हालाही कळून जाईल. बरोबर, म्हणजे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आपल्याला कुठली माहिती आमच्याकडे देता चालू आहे. ओके. संबंधित माणसाला जर आला तर त्याला देता येईल माहिती, परंतु असं ओपन पब्लिकली करता येत नाही. गोपनीयता ठीक तक्रारी आहे, असतात. ठीक आहे. सर, पण हे पत्रकारानेच तुम्हाला त्यांच्याविषयी संदर्भात तक्रार अर्ज दिला होता, पोलीस स्टेशनला दिला होता आणि पोलीस स्टेशनला दिला होता. वैयक्तिक नाही, ते पत्रकाराकडेच न्याय मागण्यासाठी सोबत आले त्यांनी असतील. न्याय मिळवून देण्यासाठी अर्ज करून तुम्हाला ते अर्ज लेटर पॅडवर पत्रकाराच्याच याच्यावर दिलेला आहे. वैयक्तिक हा विषयच नव्हता. कांबळे साहेब, वैयक्तिक अर्ज आहे, अर्ज तर बरोबर द्यावाच आहे लागेल. की तक्रार दोघांचे वैयक्तिक द्या, पत्रकाराचे बी द्या आणि त्यांना पण द्या. तुम्ही जी वैयक्तिक तक्रार द्या. दिली, जे संबंधित पत्रकार ते तुम्हीच होते. हो. तुम्ही जी तक्रार दिली त्याच्याबद्दल तुमचं वैयक्तिक काहीच नव्हतं. तुम्ही XYZ माणसाची ती तक्रार दिली होती. त्यानंतर ते संबंधित माणूस देखील आला, त्यांनी तक्रार दिली, तर त्याच्यानुसार आमची कारवाई चालू आहे. हेच माझं म्हणणं आहे. पण सर, आता आपण ते पत्र त्यांना तुम्ही जी तुमच्याकडे तक्रार दिली होती 20/1/2026 ला दिली होती, असू दे. हा, त्याच्यानंतर तुम्ही आतापर्यंत नोटीस किती आरोपीला पाठवली तुम्ही? माझ्या हिशोबाने 3 ते 4 नोटीस त्याच्यामध्ये गेलेले आहेत. कधी ते एक जण हजर आहे, कधी एक जण हजर नाही. माझ्या हिशोबाने फिर्यादी कंटिन्यू हजर आहे, आरोपी हजर नाही. नाही, असू दे ना. कारण तर तुम्ही सर आम्हाला द्यावं. ज्या तारखेला आम्ही आलोय तुमची आम्ही दोघं गाठ घेतलेलं आहे, बरोबर आहे? जे काही तुम्ही गाठ घेतली ते प्रत्येक गोष्ट लेखी असते. तुम्ही गाठ घेऊन पण नाही, तुमचे साहेब पण असतील, तुम्ही जर आले असतात तर. आता समोर येतोय तुम्ही त्याच्यावर तो काय साहेबांकडे मी बोलून किंवा तुम्ही बोलून तुम्ही तो तुला विषय काय नाही. म्हणला की आरोपी अजून आलेला हा नाही, ना नोटीस मग. पाठवले पण तो आला नाही. एक सुनावणीला म्हणून ते असे- आले नाही, दुसऱ्या सुनावणीला ते आले. आता आपण एक अंतिम सुनावणी घेऊन तो विषय संपवणार आहे. जे काय असेल नियमानुसार ते होईल, त्याच्याबद्दल निश्चिंत राहा. आणि सर, तुम्हाला एवढे फिर्यादीने सांगितलं किंवा पत्रकारांनी सांगितलं की पत्रकारांनी स्वतः त्याचा लाईव्ह व्हिडिओ दुकानात जाऊन घेतला आणि स्वतः त्यांनी दुकानदारांनी स्टेटमेंट दिले हो, तर की आम्ही माझ्याकडे संबंधित लायसन पत्रकार नाही. आहेत. त्यांनी मला तोंडी सांगितलं, तुम्हीच मागच्या आठवड्यात फोनही केला, तर मी म्हटलं की तुमचा डिजिटल एव्हिडन्स काय असेल तो पेनड्राईव्ह मध्ये द्या आणि माझ्या कार्यक्षेत्रात जेवढं मला एव्हिडन्स तपासायचे अधिकार आहे ते मी करल. तुम्ही हा, दिला का तो एव्हिडन्स दिला का संबंधित सर, पत्रकाराने? तुम्ही त्या दिवशी बोलला, हा, तुम्ही ह्याच्या आधी मला तुमच्या मोबाईल मध्ये दाखवला. 100% दाखवला. बरोबर आहे. तुम्हाला मला मोबाईल मध्ये दाखवून किंवा माझ्या व्हॉट्सअपला टाकून नसतो, 100% रेकॉर्डवर आलं पाहिजे. 100% बरोबर आहे का? 100% सर. हा. मग वैयक्तिक ऑफिशियल कॅपॅसिटी मध्ये माझ्या व्हॉट्सअपला टाकून काही फायदा नाही. नाही, तुम्हाला बरोबर आहे. मागेही म्हटलं होतं, तर म्हटलं आमचं काय आहे, आम्ही समोरासमोर बघू, संपलं तर कोण जे काय म्हटलं? असेल तो विषय. कोण म्हटलं सर असं? समोरासमोर जो काय आहे, असं कोण म्हटलं? नाही, आम्हाला तुमचं म्हणणं तेच होतं की एकदा कोणाचं? त्यांना सुनावणीला बोलवू आपण, बरोबर? त्यानुसार आपण सुनावणीला बोलवलेलं आहे. हा. म्हणजे झाले. आम्ही असं म्हटलं का समोरासमोर बोलवा, हो, काय समोरासमोर त्याचं सुनावणीला म्हणजे एक बोलवा लक्षात झालेला घ्या, विषय. आम्ही काय म्हटलं
की त्याचं फिर्यादीचं म्हणणं म्हणणं घेणं, पत्रकाराचं म्हणणं बरोबर काय आहे का होतं नाही? की तो काय बोलतोय बघा आणि जी बरोबर व्हिडिओ आहे पुरम का मध्ये नाही? आहे हा. व्हिडिओ पुरामध्ये तर तुम्हाला आम्ही जी येत होता सर नेक्स्ट सुनावणी ठेवली त्याच्या आधी 8 दिवसाआधी तुम्ही फोन केल्यावर तुम्हाला म्हटलं तुम्हाला काय एव्हिडन्स द्यायचे द्या. तुम्ही आधी दिलेत का आजपर्यंत एव्हिडन्स? तुम्हाला सांगू हा. का बघा, पत्र दिले तुम्ही पत्र तुम्हाला काय कसं हा, हा. तुम्हाला पत्र दिल्यानंतर मी 10 दिवसांनी म्हटलं की सर तुम्हाला अजून पुरावा काय पाहिजे ह्याच्या आधी म्हटलं तुम्हाला व्हिडिओ पुरावा आहे त्यावेळेस तुम्ही मागितलं नाही व्हिडिओ का पुरावा ऐका ग्राह्य धरता येतो नाही येत याबद्दल आम्ही तो चालू आहे आमचा विषय. तुम्ही 65 व्हिडिओ द्या. बी कलम प्रमाणपत्र सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे सर, सर तुम्ही त्याच्यानुसार चालतं. तुम्ही आधी व्हिडिओ द्या हा. त्यानंतर मी त्यांचंही म्हणणं घ्यावं 100% लागेल आणि त्यानंतर काय ती कारवाई होईल. ठीक आहे चालेल. ठीक आहे धन्यवाद सर. आज आपण साहेब सरांना बोललोय आता सर पुढची कारवाई काय करतात ह्याच्याकडे लक्ष आपण ठेवून आहेच आणि त्यांनी जी पुरावा मागितल्यात आज आपण मेमरी कार्ड आणि त्याच्या मेमरी कार्ड सोबत अर्ज पण देत आहे इथून पुढे बघू आपण आता किती दिवसांनी काय 7 दिवसापर्यंत आम्हाला मुदत नोटीस मिळेल. टाकलेली आहे पुढची सुनावणीची मला वाटतं पुढच्या आठवड्यात आहे. बघू त्यानंतर काय होईल ते. सर म्हणतात नोटीस पाठवले फिर्यादी म्हणतो नोटीस आली नाही ना आरोपी म्हणतो अजूनपर्यंत मला नोटीस सापडत नाही आली नाही कारण सर म्हणतात नोटीस पाठवली पण तिथपर्यंत जात नाही कमीत कमी 30 किलोमीटरच्या अंतरावर नोटीस 10 दिवस आणि 8 दिवस लागतात म्हणजे सुनावणीला आत्तापर्यंत कमीत कमी 5 महिने झाले. जर एखाद्या गोरगरिबांना न्याय मिळायचा असेल आणि अधिकाऱ्यांपाशी येऊन 5 महिने हेलपाटे मारत असेल तर गोरगरिबी येतील का हे आपण पुढचा विषय बघूच. जय महाराष्ट्र.